आजचा पहिला प्रश्न आहे, चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवला आहे? आपले ऑप्शन आहेत 6.5 ते 7%, 6 ते 7%, 6.5 ते 7.8%, 6.8 ते 7.5%. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज सर्वेक्षण अहवालातून वर्तवला आहे? याचं बरोबर उत्तर आहे 6.5 ते 7%. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023-24 मध्ये देशात बिगर कृषी क्षेत्रात वर्षे 2030 पर्यंत दरवर्षी सरासरी किती लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज वर्तवली आहे? आपले ऑप्शन आहेत 70.8, 73.5, 78.5, 80.6. 2023-24 मध्ये आपलं उत्तर आहे 78.5. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2023-24 मध्ये भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे? ऑप्शन आहेत ए 230, बी 240, सी 250, डी 210. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2023-24 मध्ये भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे 240 अब्ज डॉलरची झालेली आहे तूट. प्रश्न क्रमांक चौथा आहे, महिला T20 आशियाई क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? ऑप्शन आहेत ए शेफाली वर्मा, बी एलिस पेरी, सी स्मृती मानधना, डी चामरी अटापटू. पहिली महिला कोण ठरली आहे? याचं उत्तर आहे चामरी अटापटू. प्रश्न क्रमांक 5 आहे, महिला T20 क्रिकेट आशियाई चषकात पहिले शतक करणारी चामरी अटापटू कोणत्या देशाची खेळाडू आहे? आपला ऑप्शन आहे ए भारत, बी बांगलादेश, सी श्रीलंका, डी नेपाळ. महिला T20 आशिया चषकामध्ये पहिले शतक करणारी कोणत्या देशाची खेळाडू आहे चामरी अटापटू? बरोबर उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंका देशाची खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय खेळाडू PR श्रीजेश यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपला ऑप्शन आहे क्रिकेट, बी फुटबॉल, बी हॉकी, सी टेनिस, डी फुटबॉल. श्रीजेश PR श्रीजेश निवृत्तीची घोषणा केली आहे असून तो कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? आपलं बरोबर उत्तर आहे हॉकी. हॉकी खेळाडू आहे तो. 7वा प्रश्न आहे, भारताचा हॉकीपटू PR श्रीजेश यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून त्याला कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन एक ए आहे 221, बी 223, सी 2024, डी 2022. तर बरोबर उत्तर आहे 2021 ला सन्मानित करण्यात आले होते त्यांना. प्रश्न क्रमांक 8 आहे, IOC कडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे? ऑप्शन आहेत राज्यवर्धन सिंग राठोड, बी नीरज चोपडा, सी रोहन बोपन्ना, डी अभिनव बिंद्रा. IOC कडून याचं बरोबर उत्तर आहे अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, देशात एप्रिल 2000 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीत चीनचा वाटा केवळ किती टक्के आहे? 0.38, 0.37, 0.35, 0.34. परकीय गुंतवणुकीत चीनचा वाटा केवळ किती टक्के आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे 0.37% वाटा आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतात थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशात चीन कितव्या क्रमांकावर आहे? भारतामध्ये थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशात चीन कितवा क्रमांक आहे? ऑप्शन आहे 22, बी 23, सी 24, डी 25. त्याचं बरोबर उत्तर आहे 22व्या नंबरला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे,
आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार जागतिक इलेक्ट्रॉनिक निर्यातीत भारताचे स्थान 28 वरून कितीवर गेले आहे 2023-24 मध्ये? जागतिक इलेक्ट्रॉनिक निर्यात भारताचे स्थान 28 वरून कितीवर गेलेले आहे? ऑप्शन आहेत: ए 24, बी 25, सी 23, डी 21. 28 वरून कितीवर गेलेले आहे? बरोबर उत्तर आहे 24 वर. प्रश्न क्रमांक 12 आहे. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार जागतिक सेवा निर्यातीत भारताचा हिस्सा किती टक्केवर गेला आहे? ऑप्शन आहे: 4.3, 4.5, 4.8, 4.9. 2023-24 मध्ये जागतिक सेवा निर्यातीत भारताचा हिस्सा किती टक्क्यावर गेलेला आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे 4.3 टक्क्यावर गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारताची चालू आर्थिक वर्षात औद्योगिक क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए आहे 9, बी आहे 9.3, सी आहे 9.4, डी आहे 9.5. भारताची चालू आर्थिक वर्षात औद्योगिक क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे 9.5 टक्क्यावर वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. गांधी मंडेला 2000 अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बराक ओबामा, रिगोबर्टा मेन्चूटुम, सी आहे श्री रविशंकर, डी आहे डोनाल्ड ट्रम्प. रिगोबर्टा मेन्चूटुम इसवी सन 2000 साली अवॉर्ड. बरोबर उत्तर आहे रिगोबर्टा मेन्चूटुम यांना सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 15 आहे. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार 2024 मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन आहे 7.6, बी आहे 7.5, सी आहे 7.8, डी आहे 7.7. त्याचं बरोबर उत्तर आहे 7.6 टक्के वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केलेली आहे? ऑप्शन आहेत: ए आंध्र प्रदेश, बी राजस्थान, सी तेलंगणा, डी कर्नाटक. आपलं बरोबर उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. तेलंगणा राज्य सरकार राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना अंतर्गत UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना किती रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे? आपले ऑप्शन आहेत: ए 2 लाख, बी 1 लाख, सी 1.5 लाख, डी 2.5 लाख. UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये देण्यात सहाय्य. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणत्या राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे? कोणत्या राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे? ऑप्शन आहेत: उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू. तामिळनाडू. बरोबर उत्तर आहे तामिळनाडू. आपला 19वा प्रश्न आहे. राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत: 22 जुलै, 23 जुलै, 24 जुलै, 25 जुलै. राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो? 22 जुलै, 23 जुलै, 24 जुलै, 25 जुलै. त्याचं बरोबर उत्तर आहे 22 जुलै. आता आपला शेवटचा प्रश्न आहे 20वा प्रश्न. देशभरातील सर्व शाळात कोणत्या कालावधीत शिक्षण सप्ताह आयोजित केला जात आहे? 21 ते 29 जुलै 2024, 20 ते 27 जुलै 2024, 23 ते 30 जुलै 2024, 22 ते 28 जुलै 2024. या चॅनलवर डेली अपडेट येत आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. याचं उत्तर आहे 22 ते 28 जुलै 2024. आपण
दररोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.